कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। शून्य ही ब्रह्मांड ही सूक्ष्म ही प्रचंड ही विकास ही विनाश ही आरंभ ही। पंचमहाभूतांची जननी तू गौरी तू सरस्वती, शिवकन्या तू ब्रह्मपुत्री तू विष्णूची चमत्कृती। अस्त्र शस्त्र कुठले ही माते तुला न बाधे केव्हाही, दुष्ट शक्तीला मोक्ष मिळे अवतरते तू जेव्हाही। दुष्ट शक्तीचा नाश कराया सत्वर धावून तू येशील, जय 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 देवस्तुती। येशू 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 बाळा शांत हो. येशू शतग्रीवाचा वध झालाय, बाळा शांत हो. ईशा येशू देवस्तुती आई, त्रिनयना देवी आईचं कार्य पूर्ण झालंय, शतग्रीवाचा अंत झालाय आई. कलियुगातलं हे देव आणि दानवांमधलं युद्ध समाप्त झालंय, दैवी शक्तीचा विजय झालाय. आई शांत हो. शांत हो. देवी आई शांत हो. देवी आई शतग्रीवाचा वध झालाय, शांत हो. आई मैथिली आजी, शतग्रीवाचा वध झालाय आणि त्यासाठी मैथिलीने बलिदान दिलंय. रडू नका तुम्ही. आपण जर रडलो तर मैथिलींचं बलिदान वाया जाईल. आज मैथिली आपल्यात नसल्या तरी त्या त्यांच्या कुटुंबासोबत सुखात आहेत. शतग्रीवापासून आपली आणि मैथिलीची सुटका झाली. शतग्रीव गेला आणि घरातलं वातावरण पुन्हा एकदा प्रसन्न झालं ना. काकुमा, नावच नका काढू शतग्रीवचं ना. फाल्गुनी, जे झालं ते वाईटच झालं, पण या सगळ्यामध्ये आपण कुटुंब म्हणून एकत्र आलो ही चांगली गोष्ट की नाही. आणि आता ऑलवेज एकत्रच राहायचंय. येस. काकू आजी झाली का तयारी? काकूबा तुझी तयारी झालीच असेल ना? नाही हो राणी सरकार, स्वयंपाक झाला ना की तयारी करतो. हा रीमा आणि मी पण तुम्हाला मदत करतो. लवकर स्वयंपाक.
लवकर मी सांगू का, लवकरात लवकर अजून 4 तास लागतील. मग मला असं वाटतं की पिकनिक कॅन्सल करावी लागेल. नको नको ईशा चल लवकर चल 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 ईशा चल. एक मिनिट आधी आरती घ्या. ऐक ऐक पण सिरियसली सांगतोय यावेळेला मी तुला कसा हरवतोय बघ. तू मला हरवणार आहेस. तुला बॅग पकडता येते का आधी? नाही नाही बघू ना आपण. तू कॅप्टन राहा, मी कॅप्टन राहतो. आता आमच्या 2 टीम ठरल्या. अगं मी सांगतो. अगं हे बघ ना, दोघं भांडतायत. तिथे पिकनिकला गेल्यावर क्रिकेटमध्ये या दोघांनाही जिंकायचंय. काय रे देवा, यांच्यापेक्षा तुमचा उत्साह जास्त आहे. मी सुद्धा खेळणार आहे पिकनिकला गेल्यावर. डन आत्या, क्या बात आहे. आणि मी पण खेळणार. मी पण. ए ते खेळणार वगैरे सगळं ठीक आहे, पण तुम्ही दोघी कोणाच्या टीम मध्ये खेळणार? तेजस काकाच्या का तन्मय काकाच्या? एक मिनिट ईशा तू माझ्या टीम मध्ये, रीमा तन्मय काकाची टीम. चालेल चालेल. नाही नाही आम्ही दोघी एकाच टीम मध्ये खेळणार. आपण एक काम करूया, आपण की नाही लेडीज वर्सेस जेंट्स अशी टीम करूया. आम्ही बायका पण काय कमी नाही आहोत. चालेल चालेल. तेजस तू ना मला बॉलिंग कर. मी 1 ओव्हर मध्ये ना 8 6 मारणार. बघ तू. चालेल चालेल. हे असं असेल ना तर आपण आजच करूया. ठरलं तर मग लेडीज वर्सेस जेंट्स. नाही 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 तुम्हा बायकांकडे सुपर पॉवर्स आहेत, आम्ही बिचारे पुरुष, आम्हाला लगेच हरवाल तुम्ही. ए नाही तेजस, घाबरायचं काही कारण नाहीये. मी आहे तुमच्या टीम मध्ये. आपण दाखवून देऊ बायकांना आपली शक्ती पण कमी नाही. मग ठीक आहे चला. बघा हरल्यावर पश्चाताप करायची वेळ येईल तुमच्यावर. पश्चातापाचा काय प्रश्न आहे? आणि आम्ही तुम्हाला हरवणारच. असंच असेल तर मी उतरतो मैदानात. बघूया कोण जिंकते कोण हरते. विषय संपलाय. आता विषय संपलाय. आता बघा बघूया 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 बघूया. ईशा 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 काय होतंय तुला? ईशा काय होतं ईशा? ईशा काय होतंय? ईशा बोल ना काहीतरी. बाबासारखा प्रँक केला. ईशा रीमा तुम्ही काय झालं काय झालं ना? बघ ना दोघी किती मस्ती करताय. संकेताला असं प्रँक केलं ईशाने. ईशा अशी मस्करी करतात. एवढं कोण घाबरताय? अगं काळजी वाटते सगळ्यांना. सगळे का काळजी करतात? सगळेच तर म्हणतात आता आपल्यावर कधीच कुठलंच संकट नाही येणार. हो सगळे बरोबरच म्हणतात, आता कुठलंच संकट येणार नाही. पण शतग्रीव आणि विरोचक अजूनही येऊच शकतो. शतग्रीव आणि विरोचक हे राक्षस आपल्या आयुष्यात नेहमी असतात. कधी ते रागाच्या रूपात येतात, कधी लोभाच्या रूपात येतात, कधी गैरसमज तर कधी अहंकाराच्या रूपात येतात. आणि ते आले ना की मग नाती कमकुवत होतात. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.